हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू, सर्वोत्तम मसाले राम बंधू मसाले। अर्थ खातं या क्षणी सांभाळेल इतका सक्षम माणूस मला दिसत नाही महाराष्ट्राच्या राजकारणात। त्याच्यामुळे तो मुख्यमंत्र्याकडे असणं यात राज्याचं शान राज्याचं अर्थ खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांभाळावं। अर्थ खातं सांभाळेल असा एकही नेता राज्यात नाही, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। अर्थ खात्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि सुनेत्रा वहिनी घेतील, तर खाते वाटप संजय राऊत ठरवणार का? छगन भुजबळांचा संजय राऊतांना मिश्किल टोला। सातारा सांगलीत महायुतीतील खदखद समोर, समन्वय समितीच्या बैठकीला शिवसेना राष्ट्रवादीचे मंत्री गैरहजर असल्याची सूत्रांची माहिती। विलिनीकरणाबाबत प्रस्ताव कुणीही कोणाला दिलेला नाही, विलिनीकरणाच्या चर्चा सुप्रिया सुळेंनी फेटाळल्या। दादरच्या सोसायटीतील पांढऱ्या पट्ट्यांवरून वाद पेटला। मनसेच्या अल्टिमेटम नंतर पांढऱ्या पट्ट्यांवर पालिकेनं मारला काळा रंग। पवार कुटुंबियांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं, तर एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा उपोषणाला बसला असता तर गेलो असतो। लक्ष्मण हाकेंशी रोहित पवारांच्या आंदोलनावर खोचक टीका। राहुल कुल यांच्या ताब्यात असलेल्या भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तात्काळ घ्या। 19 जून पूर्वी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे कडक निर्देश। स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेनं अखेर मागितली माफी। सोशल मीडिया अकाउंट सुरू झाल्यानंतर माफीनामा। विरारमध्ये एका रिसॉर्टमध्ये 2 गटात तुफान राडा, लाकडी दांडे खुर्च्यांनी एकमेकांवर हल्ला, मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद। भारतीय हवाई दलाचं विमान कोसळलं। आसामच्या जोरहाटमध्ये AN-32 नावाचं हे विमान दुर्घटनाग्रस्त। नमस्कार, मी श्रेयस पांडे, आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात। केईएमच्या MBBS विद्यार्थिनी सेजल पवारला 15 दिवस सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेला आहे। केईएम मधलं वादग्रस्त जे प्रकरण होतं, डॉक्टर ती सेजल पवार, तिला आता सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे। स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोची व्हायरल क्लिप प्रकरणामध्ये ही मुलगी वादात सापडली होती आणि त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आलेली आहे। केईएम रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयातील MBBS विद्यार्थिनी सेजल पवारला 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेला आहे आणि या काळामध्ये सेजल पवारला केईएम रुग्णालय परिसर, वैद्यकीय महाविद्यालय आणि वसतिगृहामध्ये प्रवेश करण्यास बंदी असणार आहे। प्राथमिक चौकशीमध्ये व्हायरल व्हिडिओतील ही व्यक्ती सेजल पवार असल्याचं समोर आलं आणि त्यांनी याबाबत जे वक्तव्य केलेले होते प्रथमदर्शनी चुकीचे असल्याचं प्रशासनानं नमूद केलेलं आहे। वादानंतर हा वाढता तणाव आणि सोशल मीडियावरील प्रतिक्रियांचा विचार करून सेजल पवार हिला आता तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात सुरक्षितपणे सोपवण्यात आलेला आहे। या संदर्भातली अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संकेत वरक यांच्याकडून। संकेत, आता केईएम रुग्णालयाकडून या सेजल पवार बाबत एक कारवाई देखील करण्यात आलेली आहे, काय नेमके आदेश देण्यात आलेले आहे? सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेला आहे, आणखी काय माहिती यातली? विशेष आपण जर या संपूर्ण प्रकरणात पाहिलं तर पहिली गोष्ट म्हणजे प्रणित मोरेच्या शो मधला जो व्हिडिओ होता तो सुरुवातीला व्हायरल झाला होता आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर सेजलचा आणखी एक व्हिडिओ, एकूण 2 व्हिडिओ जे होते सेजलचे ते व्हायरल झाले होते। केईएम प्रशासनाने या दोन्ही व्हिडिओची जी आहे ती पडताळणी केलेली आहे। पूर्ण एपिसोडची खरं तर प्रणित मोरेच्या त्या शोच्या एपिसोडची पडताळणी केलेली आहे आणि त्यानंतर कुठेतरी सेजलचं चुकलं असं केईएम प्रशासनाच्या निदर्शनास आलेलं आहे आणि त्यानंतर पहिली कारवाई जी आहे सेजल पवारवरती झालेली आपल्याला पाहायला मिळते। सेजल पवार हिला 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेला आहे। सक्तीच्या रजेवर म्हणजे फक्त
कॉलेजेस नाही तर हॉस्टेल देखील तिला सोडावं लागणार आहे. त्याच्यामुळे सध्या तिला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे आणि ती तिच्या घरी परतणार आहे. यानंतर तिचं काउन्सिलिंग देखील करण्याचा सल्ला जो आहे तो केएम प्रशासनाने दिला आहे. त्याच्यासाठी एक समिती देखील लवकरच स्थापन होईल असं देखील कुठेतरी केएम प्रशासनाने सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे या प्रकरणात आपण कालपासून पाहिलं की केएमनी समोर येऊन स्वतःच सांगितलं की आपण दोन सदस्य समिती देखील नेमतोय. त्याचा देखील अहवालाची कळतं कालपासून प्रतीक्षा होती. तो देखील अहवाल जो आहे तो समोर आला आणि त्या अहवालात हेच निदर्शनास आलं की सेजल पवार जी आहे ती चूक होती, प्रशासनाने चूक मानलेली आहे. हो. आता तुम्ही पाहिलंय काल स्टँडिंग मध्ये जे ठराव पास झाले ते कुठल्याही विचार विनिमयाच्या पलीकडे जाऊन पास केले. जर सभागृह पण असेच गुंडाळायला लागले तर एकमेव मुंबईकरांना सद्यस्थिती काय चालली आहे, भारतीय जनता पार्टी आणि गुट निवडून आल्यानंतर काय होतं ते मराठी माणसाला कोट हे नीती चालू आहे. कबूतरखाने जेव्हापासून ओपन झाले तेव्हापासून त्यांची हिंमत अजून वाढलेली आहे. खरं म्हणजे तो वाद व्हायलाच नाही पाहिजे. तर काय कबूतरखाना हा काय अनादी कालापासूनचा एक पक्षी आहे. पक्षाला दाणा देणं, पाणी देणं हे सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे आणि तिथे जास्त प्रमाणात तेव्हा इथे उलट मराठीच यांनी चालू केलेलं होतं तो कबूतरखाना. जर तुम्ही इतिहास बघाल तर त्यामुळे कबूतर आमचं, हे आमचं, ते आमचं करून वाद निर्माण करणं हा चुकीचा भाग आहे. आणि ते करून तुम्हाला मिळवायचं काय? 92-93ला दंगल झाली तेव्हा वाचवायला आमचा मराठी माणूसच होता आणि बाळासाहेब होते, आम्ही होतो. आता कुठून यांच्यात ताकद आली आहे? नको ती. तुम्ही व्यापारी लोकात व्यापार करता तर करा ना शांतपणे. आपण इतके वर्ष एकमेकांमध्ये राहिलोय, सुखदुःखात आपण एकमेकांच्या चाललोय, तर आता हे नवीन वाद करणारे उचापती कोण आहेत शोधा. पण ताई एकूण जर बघितलं तर मुंबई महानगरपालिकेचा रस्ता आहे. एरवी तुम्ही काही इथे बांधकाम केलं किंवा काही केलं तर महापालिका येते. मुळामध्ये महानगरपालिकेच्या आयुक्तापासून ते अगदी शिपायापर्यंत एक दहशत निर्माण करून ठेवणं. आता त्या भेडे मॅडम आहेत आमच्या, त्या किती दहशत मानतील किंवा मांडतायत त्या काही येणारा काळ ठरवेल. तुम्हाला वाटतं की मुंबई महानगरपालिकेचे सध्या महापौर आहेत किंवा अन्य मंडळी आहेत, अधिकारी आहेत, प्रशासन आहे, हे एका दहशतीखाली आहे? महापौर तर दहशतीखाली आहेत, दिसतातच आहे. साईड बाई महापौर आहेत, बाकी 2-2 महापौर येत आहेत आणि उत्तरं देत आहेत. 100 दिवसाचा ज्यांनी दिला अध्यक्षांनी, त्या अध्यक्षांनी पहिला त्यांच्या कारकिर्दीचे 100 दिवस सांगावे आणि मग महापालिकेमध्ये काय फक्त महापौर काम करतात काय? महापौर हे पीठासीन अधिकारी आहेत, त्यांचं महत्त्व आहेच, त्या खुर्चीचं महत्त्व आहेच. त्याच्यावर बसणाऱ्या व्यक्तीने ठरवायचं की मी कोणाची तरी परछाई बनून चालणार का. काल महापौरांच्या दालनामध्ये पुरोहित नगरसेवक जे पुरोहित आहेत त्यांच्या उपस्थितीत एक भोजपुरीमध्ये व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. थेट महापालिका जी मराठीचे गुणगान गाते त्यांच्या महापालिकेच्या कार्यालयात आता असे भोजपुरी व्हिडिओ बनवण्यात येत आहेत. भोजपुरी लोकांनी समजून घेतलं पाहिजे. तुम्ही तुमच्या भाषेचा आदर करता आणि तो कोणाला तरी ऐकवला, अगदी मुंबईच्या म्हातारे ओके, पण आज भोजपुरी लोकांना रस्त्यावर आणून जे उद्योगधंदे बंद केले आहेत त्याचे पण जरा जे कोणते लीडर होते त्यांनी जरा लक्ष द्यावं, अक्कल जरा तिथे पण वापरावी, त्यांच्या फायद्याची जरा बोलावं. नुसतं भोजपुरीमध्ये बोलणं म्हणजे झालं नाही. मी सगळ्या भाषेचा आदर करते आणि तो आदर असलाच पाहिजे. काही विरोधी पक्ष नेता म्हणून अशा गोष्टी ज्या आहेत त्या व्हाईट पट्टी संदर्भातल्या गोष्टी कुठे कुठे आहेत इथे आता काय चाललंय? किशोरी पेडणेकर बोलत होते. आपण आता पुढची बातमी बघूया. नागपूरमधून पुढची बातमी आहे. नागपुरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. उकाड्यापासून हैराण नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. नागपूरमधली ही पावसाची दृश्य आपण पाहतोय. नागपुरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाडा जो होता, तीव्र उकाडा जाणवत होता, त्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. नागपूरमध्ये मुसळधार पावसाची ही दृश्य आपण पाहतोय. नागपूरमध्ये आपण पाहतोय पावसाला सुरुवात झालेली आहे. पूर्व मान्सून पाऊस इथे पडतोय आपण पाहतोय. नागपूरमधली ही दृश्य आपण पाहतोय. सध्या याबाबतची अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडून. उदय, कधीपासून हा पाऊस पडतोय, किती प्रमाणात हा पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे तिथे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, काय सध्याची तिथली स्थिती?
काही तांत्रिक अडचणीमुळे उदय यांचा आवाज पोहोचत नाही, आपण त्यांच्याशी नंतर प्रयत्न करूयात. मात्र आपण सध्या ही बातमी पाहतोय, नागपूरमधली ही दृश्य आपण पाहतोय. मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे नागपूरमध्ये आणि नागपुरातल्या काही भागांमध्ये परिसरामध्ये हा पाऊस पडतोय. उकाड्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. याबाबतची अधिक माहिती जाणून घेऊयात. उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अपडेट देत होते. उदय, कधीपासून या पावसाला सुरुवात झालेली आहे आणि सध्या तिथलं हवामान कसं आहे? खरं तर आज सलग दुसऱ्या दिवशी जे आहे ते मान्सून पूर्व पावसानं नागपूरमध्ये हजेरी लावलेली आहे. काल देखील आपण पाहिलं होतं की संध्याकाळच्या वेळी शहरातल्या काही भागांमध्ये जी आहे ती मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली होती. मात्र आज जी आहे ती शहरात सर्व दूर जी आहे ती सध्या पावसानं हजेरी लावलेली आहे. खरं तर पाऊस आल्याचा आनंद हा सगळ्यांना होत असतो, मात्र त्या पावसाचा आनंद म्हणजे पहिल्या पावसाचा आनंद हा विदर्भातल्या लोकांना अधिक होतो. कारण आपण 2 दिवसाआधीपर्यंत पाहिलं होतं 47 डिग्रीपर्यंत उन्हाचा पारा जो आहे तो नागपूरसहित विदर्भात गेला होता. त्यामुळे जून महिन्याच्या मध्यावधीत देखील येऊन या उकाड्यापासून दिलासा मिळत नव्हता. त्यामुळे मान्सून किंवा मान्सून पूर्व पाऊस कधी येईल याची प्रतीक्षा अगदी चातकाप्रमाणे विदर्भवासी करत होते आणि तो क्षण आता आलेला आहे. कारण नागपूरमध्ये मान्सून पूर्व पावसानं जी आहे ती आपली हजेरी लावलेली आहे. ही फक्त हजेरी नाही तर दमदार एंट्री केली असंच म्हणावं लागेल. कारण गेली 15 मिनिटं जी आहेत ते नागपूरमध्ये चांगला पाऊस होतोय आणि हा पाऊस पुढचे काही मिनिटं जे आहेत अशाच म्हणजे साधारणतः पुढचा अर्धा तास अशाच पद्धतीने राहील असा हवामान विभागानं अंदाज व्यक्त केलेला आहे. खरं तर आज चांगला पाऊस झाला असला तरी हा मान्सूनचा पाऊस नाही, हा मान्सून पूर्व पाऊस आहे. त्यामुळं या पावसामुळं शेतकऱ्यांना आनंदी नव्हता. आणखी काही दिवस जी आहे ती पेरणीसाठी वाट पाहायला लागेल असं हवामान विभागानं सांगितलेलं आहे. मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे उकाड्यापासून जो काही विदर्भवासी हैराण झाला होता त्या विदर्भवासियांना या पावसामुळे जो आहे तो मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला आहे. कारण पारा हा 40 डिग्रीच्या आतमध्ये आलेला आहे. नक्कीच उष्णतेपासून जो उकाडा निर्माण झालेला होता त्यापासून काहीसा नागरिकांना दिलासा मिळालेला आहे. तुर्तास धन्यवाद उदय, आपण दिले